की ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी चालू आहे त्या चुकीच्या पद्धतीने मोजणी सगळी थांबवावी आणि शक्तीपीठ महामार्ग हा जुन्या अलाइनमेंटप्रमाणे करावा. आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ईसीजी सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा व उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेबुलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी भिवघाट रोड खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित नव्या अलाइनमेंटमुळे शेतकरी, नागरिक आणि स्थानिकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेऊन या महामार्गाचे काम पूर्वीच्या जुन्या अलाइनमेंटनुसारच करण्यात यावे अशी ठाम मागणी आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत केली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर चर्चेवेळी बोलताना आमदार बाबर म्हणालेत की शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या अलाइनमेंटमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित असून नागरिकांच्या मालमत्तेचेही मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे सरकारने स्थानिकांच्या भावना, शेतकऱ्यांचं हित आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या अलाइनमेंटनुसारच महामार्गाचे काम हाती घ्यावे. शक्तीपीठ महामार्गाबाबत खानापूर तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून सातत्याने विरोध व्यक्त केला जात आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी प्रस्तावित मार्गामुळे हजारो एकर सुपीक शेती, ऊस, द्राक्ष, भाजीपाला तसेच इतर नगदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तसेच शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या जमीन मोजणी तात्काळ थांबवावी अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी केली. यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. आमदार सुहास बाबर यांच्या या मागणीमुळे शक्तीपीठ महामार्गाचा विषय विधानसभेत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून सरकार याबाबत काय भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागलं आहे. शक्तीपीठ महामार्गाचे नवीन अलाइनमेंट माझ्या मतदारसंघातून जात आहे आणि पूर्वीचे अलाइनमेंट सुद्धा माझ्या मतदारसंघातून जात होते. नवीन अलाइनमेंटमध्ये प्रचंड सुपीक जमिनीचं नुकसान होत आहे. त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग हा जुन्या अलाइनमेंटप्रमाणे करावा आणि शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी सरकारनं मदत करावी अशी मी विनंती करतो. कारण मी यापूर्वी सरकारला पत्र दिलं होतं की नवीन अलाइनमेंटपेक्षा जुन्या अलाइनमेंटमधनं शक्तीपीठ रस्ता करणं हे खूप चांगलं होईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. तर आपल्या माध्यमातून मी कळकळीची विनंती करतो की ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी चालू आहे त्या चुकीच्या पद्धतीने मोजणी सगळी थांबवावी आणि शक्तीपीठ महामार्ग हा जुन्या अलाइनमेंटप्रमाणे करावा अशी तुम्हाला मी तुमच्या विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.